तर तुम्ही आमच्या राम मंदिर मधला अखंड हरिनाम सप्ताह या सोहळ्याच्या तयारीचा व्लॉग मागच्या वेळी बघितलेला. सगळी तयारी झाल्यानंतर आज होता हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस. एकूण 7 दिवस हा सप्ताह भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या राम मंदिरामध्ये पार पडला आणि तो कशा प्रकारे पार पडला हे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा. पहिल्या दिवशी सगळ्यात आधी विण्याची पूजा वगैरे केली जाते. त्यानंतर विणा उभा करण्याची परंपरा असते. एकदा का विणा उभा झाल्यानंतर तो 7 दिवसानंतरच खाली ठेवला जातो. त्यानंतर टाळ आणि मृदंग यांच्या गजरामध्ये आरती केली जाते आणि मग पार पडते ते म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन. पूजा वगैरे झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचे वाचन चालू होते आणि हे वाचन रोज सकाळी 7 ते 11 या टायमिंगला चालू करून 7 दिवसामध्ये संपन्न केलं जाते. त्यानंतर 5व्या दिवशी असतं ते म्हणजे देवकी मातेच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 2 ठिकाणीच होतो. त्यापैकी एक आमच्या गावामध्ये होतो. आणि ह्या वर्षीच्या सप्त्यामध्ये नवीन गोष्ट काय होती तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची 750वी जयंती पार पडणार होती आणि ते पण कृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी. ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त आपल्या वारकऱ्यांनी संध्याकाळच्या टायमिंगला दिंडी सुद्धा काढलेली. दिंडी पण लवकर संपवली कारण संध्याकाळी सप्ताहाचं शेवटचं कीर्तन पण होतं आणि श्रीकृष्णाचा जन्मकाळ सोहळा पण पार पाडायचा होता. एकंदरीत हा सगळा सोहळा आनंदी आणि भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला. आमच्या वारकऱ्यांचा आनंद तुम्ही बघू शकताय. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असेल किंवा आयुष्यातील चढ उतार असतील या भक्तिमय वातावरणामध्ये आल्यानंतर सगळं विसरून जातात. तुम्ही पण या मार्गाकडे वळायला काय हरकत नाही कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. रामकृष्ण हरी.